नमस्कार मित्रांनो, चिंतन कट्टा मराठा समाजातील उद्योजकतेचा हळूहळू उलगडत जाणारा प्रवास या व्यासपीठामधनं आपल्याला अभिव्यक्त व्हायला मिळणार आहे. आणि हे व्यासपीठ ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय ते कैलासराव तुरकणे पाटील आज आपल्या समवेत आहेत. आपण आज त्यांच्याकडूनच समजून घेऊ या चिंतन कट्टा या व्यासपीठामागं त्यांचा नेमकी काय उद्देश आहे आणि मराठा समाजाला यातनं कुठली प्रेरणा मिळणार आहे. तुरकणे पाटील, नमस्कार. नमस्कार. आपण हा जो चिंतन कट्टा नावाचं व्यासपीठ मराठा समाजासाठी आजपासून सुरू केलंय त्यासाठी खास तुमचं अभिनंदन आणि या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण मराठा समाजाला नक्की काय देणार आहात हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. सप्रेम नमस्कार. मी कैलासराव तुरकणे पाटील. मी आपल्याला सांगू इच्छितो, मराठा समाजामध्ये जे नवतरुण आहेत त्या नवतरुणाच्या माध्यमातून की जी मराठा समाजामध्ये आत्महत्या केलेल्या अनेक तरुणांची संख्या आहे, तसेच शेतकऱ्यांची संख्या आहे. ही याचं एक मुख्य कारण म्हणजे की समाजाला दिशा देण्याचं काम झालेलं नाही. ज्या पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून होणे गरजेचं होतं ते झालेलं नाही. त्यासाठीच मी एक पाऊल उचललेलं आहे. एक साहित्याच्या माध्यमातून मी पुढे येत आहे की समाजाला कळावं, मला ज्या अडचणी आल्या त्या समाजाला येऊ नये. यापुढे समाजाने एक दिशादर्शक म्हणून एक भूमिका पार पाडावी असं वाटायला लागलं. त्यामुळे मी या मार्फत आपल्याला एक सांगू इच्छितो. अच्छा, म्हणजे नक्की यातनं तुम्ही यशस्वी झालेल्या मराठा तरुण उद्योजक व्यावसायिक यांच्या स्टोरीज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून देणार आहे. मग या यशस्वी लोकांच्या स्टोरी सांगितल्याने समाजात नक्की बदल घडेल असं आपल्याला वाटतंय का? नाही, मी फक्त यशस्वी लोकांच्या स्टोरी सांगणार नाही, तर अपयशी लोक कसे होतात त्याच्याबद्दल मला सांगायचंय. मला समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीतरी मोठेपण दाखवायचं, काहीतरी तुम्ही असं होणार आहे, काहीतरी वेगळेपण येणार आहे असं मला दाखवायचं नाही. तर मला दाखवायचं आहे की जे अपयश येतं ते प्रत्येकालाच येत असतं. ते पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्यातून आपण काय शिकलं पाहिजे. अपयश येताना कधीही घाबरायचं नसतं असं मला म्हणायचंय. कारण जे आतापर्यंत मी 13 वेळेस अपयश पचवलेले आहे आणि ते अपयश पचवताना हरून न जाता त्याच्यातून काय घेतलं आणि पुढे जाताना काय केलं पाहिजे हे असं मला वाटतं. म्हणून मी तरुणांसाठीच बेसिकली उभं राहण्यासाठी काय असलं पाहिजे, घाबरण्याचं कारण नाही असं मला वाटतं. ही बरोबर आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असं नेहमी म्हटलं जातं, पण या पहिल्या पायरीबद्दलच आपण नेहमी बोलतो. याची दुसरी पायरी तरुणांना सांगितली जात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे बऱ्याचदा मराठा समाजातील म्हणा किंवा इतर समाजातील कुठलाही मराठी तरुण जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो त्याला असंख्य वेगवेगळ्या अडचणी येतात. मग त्या अडचणीतनं त्याने कसं सावरायचं, त्याच्यावर मात करून पुढं कसं जायचं आणि त्याच्या स्टेप्स कशा असतील याच्याबद्दल पण आपण थोडीफार माहिती याच्यातनं देणार आहोत. हो, तर आपण एक साहित्य जे निर्माण केलं त्या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक जण उभारलेला उद्योजक ज्यावेळेस सांगायला येतो तरुणांसाठी ते काही मोठे स्वप्न दाखवतो. तर मला स्वप्न दाखवायचे नाही, मला एक आरसा दाखवायचा आहे की फक्त स्वप्न बघून चालणार नाही, तर वास्तविकता काय आहे. तुम्ही ज्यावेळेस उभं राहता त्यावेळेस ती वास्तविकता समजली पाहिजे. तरुणांना स्वप्न दाखवून काहीच होणार नाही. जी आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला उभं राहता कसं येईल यातून मी एक साहित्याची निर्मिती करायचं ठरवलं आणि ती मी निर्मिती केलेली आहे. या चिंतन कट्ट्याच्या माध्यमातून मला एक तरुणांना सांगू इच्छितो की प्रत्येक जणांनी ही गोष्ट आवर्जून ऐकली पाहिजे, बघितली पाहिजे. मी येथे विकण्यासाठी किंवा काही घेऊन आलेलो नाही, तर मी प्रत्येक माझा विचार देण्यासाठी आलेलो आहे. का ज्याच्यात मला 53 वर्षामध्ये जे अपयश पचवत आलेलो आहे त्याचा हा एक भाग आहे. अच्छा, आपण तुमच्या प्रवासाचा उल्लेख केला. तुम्ही स्वतः व्यवसाय कसा सुरू केला आणि त्यात तुम्ही म्हटलात की 13 वेळा सुरुवातीला तुम्हाला अपयश आलं, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. नाही, मी यश अपयश म्हणणार नाही. मी काहीतरी एक करायचं म्हणून या व्यवसायात आलो. व्यवसायाबद्दल मला काहीही माहित नाही, फक्त एक पोट भरण्याची एक काहीतरी दिशा असली यासाठी मी चालू आणि मी तो व्यवसाय म्हणून सुरुवात केला. ही मला कल्पना आहे
की व्यवसाय म्हणून कुणीही घडत नाही. व्यवसाय काहीतरी पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे, या माध्यमातून तुम्ही सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पण बऱ्याचदा एखाद्या तरुणाला नवीन काही सुरुवात करायची असेल तर त्याला काय सुरुवात करायची इथपासून तो अडखळलेला असतो. मग ते काय ठरलं की पुन्हा प्रश्न पडतो की आता हे ठरलंय पण कसं सुरू करायचं. मग ते कसं ठरवलं तर कुठे भांडवलाची अडचण येते. भांडवलाची अडचण सोडवायला गेला की स्किल मॅनपॉवरची अडचण येते. अशा अनेक स्टेप्स त्याच्यामध्ये पुढे पुढे जाताना तरुणांना भेडसावतात. म्हणून मराठा तरुण पहिले शिक्षणात यशस्वी झाला तर नोकरी, त्यापूर्वी तो शेतीतच गुंतलेला असतो आणि शेती आणि नोकरीच्या पलीकडे तो जर काही विचार करत असेल तर तो ग्रामपंचायत, सोसायटी किंवा जिल्हा परिषदेच्या राजकारणाकडे वळतो किंवा पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरवण्यात आपलं तरुणपण घालवतो. अशा तरुणांना नक्की या व्यासपीठातनं सूत्रबद्ध पद्धतीने आपल्याला काय देता येईल? नाही, भांडवल हा एक विषय नाही. भांडवल नाही, जी माणसाकडे आज ज्या तरुणांकडं विषयाचं ज्ञान, कुठल्याही विषयाचं एक परफेक्ट ज्ञान नसल्यामुळं मनुष्य भांडवलाच्या आड लागतो. भांडवल हा विषय नाही, किंवा तुम्ही सुरुवात करण्यासाठी भांडवलच पाहिजे असं काही. तुमच्याकडे एक विचारधारा हवी, एखादा विषय हवा, त्यावेळेस तुम्ही ते सुरुवात करू शकता. भांडवल कुठेही उभं राहू शकतं, परंतु विचार एकदा तुम्ही परफेक्ट घेतला तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला ठरवता येतं, असं माझं मत आहे. म्हणजे आता हे जे तुम्ही सांगितलं हे एखाद्या उदाहरणात जर व्यक्त व्हायचं असेल, सांगायचं असेल तर कसं सांगाल? नाही, मी ज्यावेळेस व्यवसायात येण्याच्या म्हणजे अगोदर मला जे काही थोडेफार प्रमाणात आमच्या चर्चा झाल्या, कुणीतरी मला मोटिवेशन देत होतं का असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तर मला माझा एक मित्र होता, त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी सर्व्हिस करत होतो त्यावेळेस मला सांगितलं की मी मुंबईत गेलो त्यावेळेस एक तरुण आलेला होता, तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नव्हता. तो काही दिवस फिरल्यानंतर त्याला एक पोटा पाण्याची पंचायत झाली. मग तो जी हातगाडीवर लिंबू असतात, लिंबू फेकलेले लिंबू लोक फेकून द्यायचे, आणि मग त्याला एक आयडिया सुचली की आपण ते लिंबू जमा करावे आणि याच्यापासून एक लोणचं तयार करू शकतो आपण. तर त्यांनी ते प्रत्येक हातगाडीवर जाणे एका याच्यामध्ये गमेल्यामध्ये त्यांनी लोणच्याचे लिंब तयार घेतले आणि त्याच्यातून लोणचं तयार केलं. तर ते लोणचं तयार केल्यानंतर त्याची इतकी मागणी वाढली की तिने रॉ मटेरियल फ्री तयार केलं आणि त्याच्यातून ते डोक्यावर घेऊन ते लोणचं विकलं. तर त्यावेळेस असं मला वाटलं की यातूनही उभा राहू शकतो, उद्योजक उभा राहू शकतो. त्याच्यावर ज्यावेळेस रेड पडली त्यावेळेस मला कळलं की त्यांनी व्यवसाय उभा केला कसा, ती प्रेरणा मला फार मोठी व्यवसायाला प्रेरित करून गेली. बरोबर. म्हणजे त्याने पैशाचं भांडवल न करता, माझ्याकडे पैसे नाही रडत बसण्याऐवजी त्याने कच्चा माल मोफतच मिळवला, जे सहजपणे उपलब्ध होतो, फेकून दिला जातो, असे लिंब त्याने गोळा केले आणि मग त्या लिंबाचं लोणचं करून ती लोणचं विकण्याचा त्याचा व्यवसाय त्याने पुढे विकसित केला. छानच. म्हणजे तरुणांना छोट्या छोट्या गोष्टीतनही प्रेरणा मिळू शकते, फक्त ती प्रेरणा घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याचं काही असं एकत्रितपणे साहित्य होईल का कधी? हो, तर आपण थोड्या दिवसामध्ये मराठा समाजासाठी म्हणजेच संपूर्ण समाजासाठीच एक साहित्य घेऊन येतो. मराठा समाजच का, तर त्याचं कारण असं आहे की मराठा समाजातले 99% प्रश्न मला पूर्ण माहिती आहे, कारण मी मराठा समाजात जन्माला आल्यामुळे मला हे सर्व प्रश्न मराठ्यांपासून माहिती असल्यामुळं इतरांवर मी काही आक्षेप घेऊ शकत नाही किंवा काही सांगू शकत नाही त्यांना. मराठ्यांनाच का, तर हे कारण त्याच्या पाठीमागचं आहे. म्हणून मी मराठा समाज हा एक विषय घेतलेला आहे. बरोबर. म्हणजे अगोदर आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची, या प्रेरणेने आपण या प्रबोधनाच्या विचारांना सुरुवात केलेली आहे. या पुढच्या उपक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या व्यासपीठावर आपल्याला मराठा समाजातील वेगवेगळी लोक भेटतील अशी अपेक्षा आहे आणि आपण देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मराठा समाजातील तरुणांना नेहमीच मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे. आज या संवादात आपण इथंच थांबूया. तुरकने पाटील त्यांच्या चिंतन कट्टा या व्यासपीठाच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्यासमोर
नियमित येतील आणि मराठा समाजातील तरुणांना भविष्यात काय दिशा द्यायची आणि कशी द्यायची, त्यांना काय मिळू शकेल याबद्दल इथं नियमित संवाद होईल. आपण सर्वच याचा नक्कीच आस्वाद घ्या आणि यातनं एक प्रेरणा मिळाली तर ती प्रेरणा नक्की घ्या आणि ती इतरांनाही शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.